नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 13व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. या भारतीयाची सगळी जागृत आणि अचेतन विचारसरणी श्रद्धेच्या रंगात रंगलेली आहे. तिच्यातून कोणत्या धर्माप्रती, वंशाप्रती किंवा पवित्र ग्रंथाप्रती निष्ठा बाळगण्याची गरज व्यक्त होते. अतिशय अवनत श्रद्धेपासून अत्यंत उदात्त श्रद्धेपर्यंत सगळ्या प्रकारच्या श्रद्धा इथे आहेत. एकदा मी गंगेकाठी एका छोट्याशा मंदिरात धडपडलो. त्याच्या खांबावर शृंगारमग्न स्त्री पुरुषांची शिल्प कोरली होती आणि भिंतीवर अशी शृंगार दृश्य कोरली होती जी पाहून एखाद्या पाश्चात्य धर्मगुरूला चक्कर आली असती. पण भारतीय धर्मात अशा गोष्टींसाठी खास स्थान आहे. कदाचित कामभावनेला गलिच्छ समजून गटारात टाकण्यायोग्य समजण्यापेक्षा धर्मसंमत मानणं अधिक चांगलं असेलही. पण मग मानवसुलभ उदात्त निर्मळ संकल्पनांना अशा रीतीने साकार करणं हाही श्रद्धेचा भाग असावा, जिला धर्मात स्थान असावं. असा आहे हा भारत देश. भारतात मला इतरत्र कुठेही या विलक्षण राधास्वामी संप्रदायासारखा दुसरा पंथ आढळून आला नाही. तो अद्वितीय आहे यात शंकाच नाही. साहबजी महाराजांच्या तल्लक डोक्याशिवाय जगातील अत्यंत पुरातन योग पद्धतीचा, अमेरिका किंवा युरोपच्या अत्याधुनिक यांत्रिक संस्कृतीच्या विरोधाभासी गोष्टींशी मेळ घालण्याचा विचार इतर कोणाला आला असता. आजच्या काळात उघडपणे कमी महत्त्वाच्या दिसणाऱ्या भारताच्या इतिहासातील भागाला बाजूला सारून दयाळबाग दिमाखाने पुढे येऊ शकेल का? भारत म्हणजे न सुटणारं कोडं आहे. येणारा काळच हे कोडं सोडवू शकेल असं म्हणता येईल. साहबजींनी गांधीजींच्या प्राचीन मध्ययुगीन शिकवणीला हसण्यावरी नेलं होतं आणि अहमदाबाद, जिथे गांधींचं मुख्यालय आहे, तिथपर्यंत अजूनही या हास्याचे प्रतिध्वनी उमटत आहेत. म्हणूनच साबरमतीच्या किनाऱ्यावरून आपल्याला त्या पांढऱ्या झोपडीवजा छोट्या बंगल्यात, जिथे ग्रामीण हस्तकलेला, चरख्याला प्रेरणा मिळाली, त्या शिकवणुकीला अंगठा दाखवत कमीत कमी 50 तरी कारखान्यांच्या चिमण्या आज जिथे धूर ओकताना दिसतात. जीवन जगण्याच्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये पाश्चात्य जीवनशैलीच्या आक्रमक प्रभावामुळे भारताच्या पारंपरिक पद्धती विस्कळीत होत आहेत. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या युरोपियन माणसाने आपल्यासोबत केवळ मालाचं गाठोडंच आणलं नव्हतं, तर त्याने आपल्यासोबत आपल्या कल्पनांचं गाठोडंही आणलं होतं. जेव्हा वास्को द गामाने त्याच्या ओबड-दोबड दाढीवाल्या नाविकांना कालिकतच्या शांत किनाऱ्यावर उतरवलं, तेव्हापासून सुरू झालेल्या पाश्चात्तीकरणाच्या प्रक्रियेने आज मोठा वेग घेतला आहे. भारतात उद्योगीकरण दुबळ्या रीतीने आणि प्रयोगात्मक धोरणावर का होईना पण सुरू झालं. बदल्यात युरोपला 14व्या-15व्या शतकातील प्रतिभेच्या पुनरुत्थानाला, धार्मिक सुधारणांना आणि औद्योगिक क्रांतीला तोंड द्यावं लागलं. पण त्याने या गोष्टींना मागेही टाकलं आहे. भारताला नुकतीच जाग आली असून या गोष्टीचा आडसर त्याच्या वाटचालीच्या मार्गात येत असल्याचं दिसतंय. कारण याच गोष्टी आता भारताच्या समस्या बनल्या आहेत. मग अशा परिस्थितीत भारत युरोपियनांचं अंधानुकरण करील की या समस्या सोडवण्याचे स्वतःचे आगळेवेगळे, कदाचित अधिक चांगले मार्ग शोधेल? साहेबजी महाराजांच्या अनोख्या प्रयोगावर भारत कधीतरी आपलं लक्ष केंद्रित करील का? मला जर कशाची खात्री वाटत असेल तर ती या गोष्टीची की भारताला लवकरच एका अग्निदिव्यातून जावं लागणार आहे. 2-3 दशकादरम्यान कालबाह्य झालेल्या सामाजिक रूढी परंपरा आणि बंदिस्त करणाऱ्या पुरातन धार्मिक कल्पनांच्या साखळ्या या आगीत जळून खाक होत आहेत. हे चमत्कारासारखं दिसू शकेल, पण असा चमत्कार घडेलच. साहबजी महाराजांना या परिस्थितीचं नीट आकलन झालं आहे. आपण एका नव्या युगात वावरतोय. सगळीकडे मोडकळीला आलेल्या जुन्या गोष्टी नष्ट होत आहेत आणि भारतातही तसंच घडतंय याची त्यांना कल्पना आहे. आशियातील शैथिल्य आणि पाश्चात्य व्यवहारीपणा या 2 गोष्टी सयामी जुड्याप्रमाणे एकमेकांना चिकटूनच राहतील का? साहबजींना तरी तसं वाटत नाही. योग्याने सांसारिक वस्त्र का परिधान करू नयेत? म्हणूनच त्यांनी असं फरमान काढलं आहे की योग्याने त्याच्या पूर्वापार सवयीतून, एकांतवासातून बाहेर पडावं आणि जिथे माणसं यंत्रांना आदेश देऊन चालवतात अशा कोलाहलात त्याने मिसळून जावं, असं फरमान त्यांनी काढले. योग्याने कारखान्यात प्रवेश करायला हवा, शाळा कार्यालयांना आध्यात्मिक करायला हवं आणि केवळ प्रवचन देऊन नव्हे तर प्रेरित कृती करून ते हे करावं,
असं त्यांना वाटतं. रोजच्या धांदलीच्या गडबडीच्या दिनक्रमाला ईश्वराकडे नेणारा मार्ग बनवता येतो आणि तो तसा बनवायलाच हवा. रोजच्या धावपळीच्या भावगर्दीपासून अलिप्त राहणाऱ्या योगावर आधारित आध्यात्मिक जीवनशैलीचा एक फसवा, स्वतःलाच महत्त्व देणारा प्रकार मानला जावा. योगशास्त्र जर मुठभर ऋषींचा साधूंचा छंद बनून राहिला तर जगाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि मृतावस्थेकडे जाणाऱ्या या शास्त्राचं नावापुरतंही अस्तित्व उरणार नाही. योगसाधना केवळ काही सडपातळ तपस्व्यांचा आनंद बनून राहणार असेल तर आम्ही पेन आणि नांगर चालवणाऱ्यांनी, यंत्राच्या वंगणाने हात माकणाऱ्यांनी, शेअर बाजाराचा आरडाओरडा सहन करणाऱ्यांनी आणि व्यस्त दुकानदारांनी त्याच्याकडे पाठच फिरवावी लागेल. मग आधुनिक पश्चिमेचा दृष्टिकोन हा केवळ आधुनिक भारताचा दृष्टिकोन बनून जाईल. साहबजी महाराजांच्या चतुर दीर्घदृष्टीने या गोष्टीचा हा अपरिहार्य कल ओळखून पुरातन योगशास्त्र आधुनिक वापरासाठी वाचवण्याचे लक्षणीय प्रयत्न केलेले आहेत. हा प्रेरणादायक आणि कष्टाळू माणूस त्याच्या स्थानिक भूमीवर नक्कीच त्याची अमीट छाप सोडून जाईल. भारत देश बऱ्याच काळापासून शैथिल्यात रमला असल्याची त्यांना जाणीव आहे. उद्योगधंदे आणि शेतीच्या आधुनिकीकरणाने धडधडणारी पश्चिम संस्कृती संपन्न जीवन का जगते हे त्यांना स्पष्टपणे दिसत आहे. भारताला त्याच्या प्राचीन ऋषीमुनींकडून लाभलेल्या वारशांपैकी योगशास्त्र हा बहुमोल ठेवा आहे. पण जे थोडेफार साधू ही पुरातन संस्कृती एकांतवासात टिकवून ठेवत आहेत ते त्यांच्या वर्गाचे, जमातीचे वेगाने नष्ट होणारे अवशेष आहेत. त्यांच्या मृत्यूबरोबरच योगाचं रहस्यही शेवटचा श्वास घेईल. म्हणून ते त्या एकांतवासाच्या शिखरावरून खाली उतरले आणि आजच्या काळाशी खांदा भिडवून 20व्या शतकाच्या उत्साही प्रयत्नवादाकडे वळले आहेत. शिवाय या दोन्ही टोकांना जोडण्याचा प्रयत्नही करत आहेत. त्यांचे प्रयत्न खूप विलक्षण आहेत का? उलट ते फारच वाखाणण्याजोगे आहेत. आज आपण त्या काळात जगत आहोत जिथे महम्मद पैगंबराची अरब देशातील मजार विद्युत प्रकाशात उजळून गेली आहे. वैभवी रचनेच्या मोटारगाड्यांनी मोरोक्कोतील वाळवंटाची वाळू तोडवणाऱ्या उंटांना दूर हकललं आहे. मग भारताचं काय? एका संपूर्ण विरोधी संस्कृतीच्या जबरदस्त प्रभावामुळे हा विशाल देश शेकडो वर्षांच्या निद्रेतून आता खडबडून जागा होत आहे. मग आता त्यांनी आपल्या निद्रेने जडावलेल्या पापण्या वर उचलायलाच हव्यात. इंग्रजांनी रेताड वाळवंटाचं रूपांतर फलद्रूप नंदनवनात करण्याखेरीज बरंच काही केलं आहे. मोठमोठ्या नद्यांच्या पुरांना लगाम घालून शेतीच्या विकासासाठी धरणं बांधणं, कालवे खोदणं, उत्तर पश्चिम आघाडीवर सैन्याची अभेद्य पलटण उभी करून मालमत्तेचं रक्षण करून शांतता प्रस्थापित करणं आणि तर्कनिष्ठ सुज्ञ कल्पनांची ताजी आरोग्यदायक झुळूक आणण्याशिवाय बरंच काही केलं आहे. उजाड उत्तर आणि दूरवरच्या पश्चिमेकडून गोरे लोक आले आहेत. त्यांच्या सुदैवाने भारतीय भूमी त्यांच्या चरणी वाहिली गेली आणि हा देश मामूली प्रयत्नांनी त्यांच्या हुकमतीखाली आला. का? कदाचित आशियाचं शहाणपण आणि पाश्चात्य विज्ञान यांच्या मिलनातून एके दिवशी अशी संस्कृती जन्म घेईल जी प्राचीनतेला लाजवेल आणि आधुनिकतेचा उपहास करत भावी पिढ्यांना आश्चर्यचकित करेल. अचानक माझी विचार शृंखला तुटली आणि मान वर करून मी माझ्या सोबत्याला काही प्रश्न विचारले. पण त्याने ते ऐकले नसण्याचीच शक्यता मला अधिक वाटते, कारण तो नदीकडे टक लावून पाहत होता. नदीच्या पाण्यावर सूर्यास्ताचे शेवटचे प्रकाशकिरण खेळत होते. तिने सांजेची वेळ झाली होती. तप्त सुवर्णासारखा दिसणारा तेजोगोल आकाशातून लगबगीने नाहीसा होत होता. सर्वत्र अवर्णनीय शांतता पसरली होती. त्या सुंदर दृश्याने जणू सगळा निसर्ग, सगळी धरा विस्मित होऊन क्षणभर निस्तब्ध झाली होती. ती गाढ परमशांती माझ्याही हृदयात झिरपू लागली. मी पुन्हा एकदा माझ्या सोबत्याकडे नजर टाकली. वेगाने वाढणाऱ्या संध्येच्या काळोखात त्याची आकृती धुरकट दिसत होती. सूर्याचा गोळा दुसऱ्या उपखंडात उगम पावण्यासाठी अचानक अंतर्धान पावेपर्यंत काही क्षण मी शांततेचं आवरण लपेटून बसून राहिलो. मग माझा सोबती सावकाश उठला आणि दयाळबागेच्या वाटेने मला नेऊ लागला. चमचमणाऱ्या हजारो तारकांनी मढवलेल्या आभाळाखाली आमची वाटचाल पूर्णविराम पावली. साहबजी महाराजांनी काही काळ दयाळबाग सोडून मध्य प्रांतात थोडे दिवस विश्रांती घ्यायचं ठरवलं. इथून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे असा निर्णय घेऊन मीही त्याच दिशेने प्रवास करण्याचं ठरवलं. आम्ही तिमरणीपर्यंत एकत्र प्रवास केल्यानंतर आमचे मार्ग वेगवेगळे होतील. मध्यरात्री 1 नंतर आम्ही आग्रा स्टेशनवर आलो. साहबजी महाराजांसोबत बरेच शिष्यगण होते.
त्यामुळे आमचा जमाव सहज नजरेत भरण्याइतका मोठा झाला होता. कोणीतरी साहेबजी महाराजांसाठी खुर्ची आणून ठेवली. त्यांच्या श्रद्धाळू भक्तगणांच्या टोळक्यात ते बसले असताना मी अर्धवट उजेडात प्लॅटफॉर्मवर पाय मोकळे करून फिरू लागलो. दयाळबागेतील माझ्या मुक्कामादरम्यान काय काय झालं, मला काय मिळालं याचं मी सर्वेक्षण केलं तेव्हा लक्षात राहील असा कोणताच आंतरिक अनुभव माझ्या वाटायला आल्या नसल्याचं लक्षात आलं. शिवाय आत्मोन्नती साधणाऱ्या जीवनाचं कोणतंच मर्म गवसलं नसल्याचं मला खेदपूर्वक जाणवलं. यौकिक जाणीवेचा प्रकाश अल्पकाळ का होईना मला मिळाला असता तर कदाचित त्यामुळे माझं अंधारात चाचपडणं तरी थांबलं असतं. त्यानंतर मी योगमार्गावर केवळ श्रद्धेने नव्हे तर डोळे उघडे ठेवून बुद्धीने वाटचाल केली असती. पण नाही, माझ्यासाठी या साक्षात्काराचा योग नव्हता. कदाचित मी त्यासाठी पात्र नसेन. कदाचित माझी मागणी अवास्तव असण्याचीही शक्यता आहे. काहीच कळत नव्हतं हे मात्र खरं. खुर्चीवर विराजमान झालेल्या त्या आकृतीवर मी वरचेवर दृष्टिक्षेप टाकत होतो. साहेबजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात असलेलं चुंबकीय तत्त्व मला त्यांच्याकडे आकृष्ट करत होतं, माझ्यावर भुरळ घालत होतं. त्यांच्या ठायी अमेरिकन सावधपणा, दक्षता आणि व्यवहारीपणाचं अजब मिश्रण दिसून येत होतं. त्यांच्यात योग्य वर्तनाविषयीची युरोपियन माणसाची आवड, विशेष कलही होता. त्याचबरोबर भारतीय श्रद्धाळू समर्पण आणि चिंतनशीलताही होती. आधुनिक जगात अशी व्यक्ती आढळणं दुर्मिळच. लाखांपेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या आंतरिक जीवनात मार्गदर्शन मिळवण्यासाठी या माणसावर डोळे झाकून विश्वास टाकला होता. आणि हा राधास्वामी पंथाचा निगर्वी, विनम्र माणूस आपल्या स्थानावर शांतपणे आरूढ झाला होता. शेवटी एकदाची आमची ट्रेन धडधडत स्टेशनात शिरली आणि तिच्या इंजिनच्या समोरच्या दिव्याच्या प्रकाशात रेल्वे रुळावर काही भाग प्रकाशित झाला. साहेबजींसाठी आरक्षित केलेल्या डब्यात ते शिरले आणि आम्ही इतर डब्यांमध्ये स्थिरावलो. मी काही तास झोप घ्यावी म्हणून आडवा झालो आणि सकाळी घशाला पडलेली प्रचंड कोरड मला जागं करीपर्यंत निद्रेच्या हवाली झालो. पुढच्या काही तासांच्या प्रवासात गाडी ज्या ज्या स्टेशनवर थांबायची तिथे राहणारे स्थानिकच नव्हे तर कित्येक मैलावर राहणारे साहेबजींचे अनुयायी त्यांच्या डब्याच्या खिडकीशी गर्दी करायचे, त्यांचं दर्शन घ्यायला धडपडायचे. त्यांनी साहेबजींच्या या प्रवासाची माहिती आधीच करून घेतली होती आणि त्यांच्याशी ओझरता संपर्क साधण्यासाठी ते अतिशय उत्सुक, आतुर होते. कारण गुरूंशी काही क्षणापुरता येणाऱ्या संपर्कातूनही महत्त्वपूर्ण आध्यात्मिक आणि भौतिक लाभ होऊ शकतात असं भारतात समजलं जातं. साहेबजींसोबत माझ्या प्रवासातील शेवटचे 3 तास घालवण्याच्या हेतूने मी त्यांच्यासोबत प्रवास करण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. या काही तासांच्या भेटीदरम्यान आम्ही जगाच्या स्थितीविषयी, पश्चिमेतील राष्ट्रांविषयी, भारताच्या भविष्याविषयी आणि त्यांच्या पंथाच्या भविष्याविषयी खूप काही बोललो. शेवटी त्यांनी त्यांच्या मधुर, प्रसन्न वागण्या बोलण्याच्या नेहमीच्या सुरात सांगितलं, मी केवळ भारतालाच माझा देश मानत नाही, याची खात्री बाळगा. माझा दृष्टिकोन विश्वबंधुत्वाचा आहे. हे विश्वची माझे घरं आणि विश्वातील सगळे लोक माझे बांधव आहेत असं मी मानतो. अशा चकित करणाऱ्या मनमोकळेपणाने मला अतिशय आनंद झाला. त्यांच्याशी झालेलं बाकीचं संभाषणही असंच होतं. ते सरळ मुद्द्यालाच हात घालायचे. त्यांचं प्रत्येक वाक्य विशिष्ट लक्ष्याच्या दिशेने असायचं आणि आपल्या स्पष्ट कल्पनाबाबत, समजुतीबाबत त्यांच्यात पूर्ण धाडस आणि विश्वास होता. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या मनाशी संवाद साधणं हा एक आनंददायक अनुभव होता. त्यांच्या बोलण्यातून नेहमी एक नवाच वाक्यप्रयोग, एखादा नवा दृष्टिकोन व्यक्त व्हायचा. आता दिवस बराच वर आला होता आणि आमची ट्रेन अशा प्रदेशातून जात होती जिथल्या तळपत्या सूर्याची डब्याच्या खिडकीतून आत येणारी उष्णता माझ्या डोळ्यांसाठी असह्य होत होती. भट्टीसारखी ती उष्णता देह भाजून काढत होती. निर्दयी सूर्यकिरण आणि उष्ण हवेच्या झळांनी मनालाही मरगळ येत होती. मध्यान्हीच्या उष्णतेपासून थोडाफार बचाव करण्यासाठी मी खिडकीवरील लाकडी पट्ट्यांची दारं बंद केली आणि डब्यातील विजेचा पंखा सुरू केला. साहेबजी महाराज माझी अस्वस्थ चुळबुळ पाहत होते. त्यांनी त्यांच्या प्रवासी बॅगेतून काही संत्री बाहेर काढली. डब्यातील छोट्या टेबलावर ती फळं ठेवून मला त्यांच्यासोबत त्यांचा आस्वाद घ्यायला सांगितला. घ्या, तुमच्या घशाला पडलेली कोरड कमी होईल, ते म्हणाले. फळाची साल हातातील सुरीने काढत ते विचारमग्न होत म्हणाले, तुमच्या गुरूंच्या निवडीबाबत तुम्ही घेत असलेली काळजी अगदी योग्यच आहे. एखाद्याला गुरु मानण्यापूर्वी त्याला संशयी वृत्तीने तावून सुलाखून पाहणं केव्हाही श्रेयस्कर.
तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेपर्यंत तुमचा शोध थांबवू नका. तो खूप आवश्यक असतो. लवकरच ट्रेनच्या थांबण्याचा आवाज आला आणि कोणीतरी मोठ्याने ओरडलं, ती मरणी. साहबजी महाराज निरोप घेण्यासाठी उठले. अचानक माझ्या हात काहीतरी वेगळीच जाणीव सळसळत जागी झाली. त्यांच्या शिष्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडण्याआधी या जाग्या झालेल्या जाणीवेने माझ्या तुटकपणाचा, अलिप्ततेचा बांध फोडला. माझ्या पाश्चात्य अभिमानाला पायदळीत उडवलं. माझा धर्मविरोधी स्वभाव कुस्करून टाकला आणि माझ्या तोंडातून आपोआपच शब्द बाहेर पडले, परमपूज्य, मला तुमचे आशीर्वाद लाभतील का? त्यांच्या चेहऱ्यावर मैत्रीपूर्ण स्मित पसरलं. ते त्यांच्या चष्म्यातून ओघळून बाहेर पडलं. माझ्याकडे वळून त्यांनी प्रेमाने माझे खांदे थोपटले. ते नेहमीच तुमच्यासोबत आहेत. त्यांनी निरोप घेत मला आश्वस्त केलं. मी पुन्हा माझ्या डब्यात आलो आणि ट्रेन पुढचा प्रवास करू लागली. मातकट रंगाची शेतं एका मागोमाग एक मागं पडत होती. झाडांच्या सावलीत गुरांचे छोटे छोटे कळप अर्धवट मिटल्या डोळ्यांनी समाधानाने रवंथ करत होते. माझे डोळे या सगळ्याची निसट्टी नोंद घेत होते. जो उदात्त माणूस मला अत्यंत आवडला होता, त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटत होता, कारण तो होता एक प्रेरक स्वप्नद्रष्टा, एक प्रांजळ मनाचा योगी, जगातील एक व्यवहारी माणूस आणि एक सुसंस्कृत सद्गृहस्थ. इटलीच्या प्रोफेसर रिगा नानो यांनी तयार केलेल्या जवळपास अशाच योजनेशी आमचे युरोपियन अर्थशास्त्रज्ञ परिचित आहेत. या योजनेत वारसा कायद्यात अशा सुधारणा सुचवल्या आहेत, ज्यामुळे कमीत कमी विरोध व्हावा आणि कमीत कमी त्याग करायला लागावा. प्रकरण 14. मेहरबाबांचा आश्रम. आग्रा ते नाशिकपर्यंतचा प्रवास तसा बराच दीर्घ आहे. त्या वर्णनासाठी मी एका परिच्छेदाशिवाय जास्त लिहिणार नाही, कारण मला माझ्या पुढच्या भटकंतीची नोंद करायची आहे. कालचक्र त्याच्या अटळ मार्गाने पुढे पुढे जातच राहिलं आणि त्याच्या पात्यावर आरूढ होऊन मी भारतभर हिंडलो. पुन्हा एकदा मी नाशिकजवळच्या मेहरबाबा या पारशी साधू पुरुषाला आणि स्वयंघोषित नव्या मुक्तिदात्याला, उद्धारकाला भेटायला आलो आहे. त्यांच्याकडे पुन्हा येण्याची माझी तीव्र इच्छा नव्हती. त्यांच्याबद्दलच्या नाना शंकांची जळमटं माझ्या मनात आधीच दाटली होती. त्यांना भेटण्यात वेळ वाया घालवत असल्याचं माझी आंतरिक उर्मी मला सांगत होती. मेहरबाबा तपस्वी जीवन जगणारे असले तरी दुर्दैवाने स्वतःविषयी मोठेपणाच्या अवाढव्य भ्रामक कल्पनांनी पीडित होते. त्यांच्या भेटीनंतर मी योगायोगाने पुढच्या प्रवासादरम्यान त्यांनी विविध लोकांना बरं केल्याच्या त्यांच्या दाव्याचा पडताळा घेण्यासाठी परिश्रम घेतले होते. त्यामध्ये त्यांनी एका माणसाचं ॲपेंडिसायटिस पूर्णपणे बरं केल्याचा एक किस्सा होता. पण या माणसाच्या अधिक तपासण्या करणाऱ्या डॉक्टरला त्याला अपेंडिक्स नव्हे तर तीव्र अपचनाचा त्रास दिसून आला. दुसऱ्या एका किस्स्यात मेहरबाबांनी रातोरात एका वृद्धाला बरं केलं होतं. त्या वृद्धाने तर मेहरबाबांनी बऱ्या केलेल्या वेगवेगळ्या आजाराची एक यादीच मला दाखवली. खरं तर त्याला घोट्यावर सूज येण्याचाच काय तो त्रास होता. थोडक्यात काय तर त्यांच्या गुरूंना आजार बरा करण्याची जी चमत्कारिक शक्ती लाभली होती, तिच्याबद्दल त्यांच्या शिष्यांनीच अतिरंजित प्रवाद पसरवले होते. ज्या देशात सत्यापेक्षा आख्यायिका जास्त वेगाने पसरतात, तिथे शिष्यांचा हा अनावर आदरभाव आणि श्रद्धा या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. पारशी मसीहाने चमत्कारिक अनुभव घडवून आणण्याची जी वचनं दिली होती, ती आश्वासनं ते खरी करून दाखवू शकतील असा विश्वास मला वाटत नव्हता. असं असूनही मी त्यांच्यासोबत 1 महिना घालवायचं कबूल केलं होतं. त्यामुळे दिलेलं वचन पाळायलाच हवं असा विचार करून मी नाशिककडे जाणारी ट्रेन पकडली. वास्तविक हा निर्णय अंतःस्फुरणाच्या आणि मनाने दिलेल्या निकालाच्या विरोधात होता. तरीही तो घ्यावा लागला, कारण त्यांच्या तथाकथित शक्तीचे पुरावे देण्याची संधी मी त्यांना दिलीच नाही असा आरोप त्यांनी माझ्यावर ठेवायला नको होता. नाशिक शहराच्या अगदी बाहेर दूरवर असलेल्या काही आधुनिक घरांमध्ये मेहरबाबांनी आपलं मुख्यालय थाटलं होतं. 40 शिष्यांचा ताफा इथे उगीचच इकडून तिकडे भटकत होता. तुम्ही कशाचा विचार करत आहात? त्यांची माझी भेट झाल्यावर त्यांनी मला विचारलेला हा पहिला प्रश्न. प्रत्यक्षात प्रवासाचा शीण आल्यामुळे मी थकलो होतो. कदाचित माझा ओढलेला चेहरा पाहून त्यांना मी कोणत्या तरी खोल विचारात गडल्यासारखा दिसलो असेल, पण हरकत नाही. मी चटकन उत्तर दिलं. भारतात आल्यावर मला दिसलेल्या डझनावारी उद्धारकांबद्दल मी विचार करत आहे. मेहरबाबांना या विधानाचं आश्चर्य वाटल्याचं दिसलं नाही. होय, त्यांच्या मांडीवरील वर्णमालेच्या अक्षरावरून वेगाने बोट फिरवत त्यांनी उत्तर दिलं. काही जणांविषयी मीही ऐकलं आहे. मग याविषयी तुम्ही काय खुलासा कराल? मी निरागसपणे विचारलं.
त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रौढीयुक्त स्मित पसरलं. ते जर खरोखरीच प्रामाणिक असतील तर त्यांना लोकांनी नीट समजून घेतलेलं नाही, आणि अप्रामाणिक असतील तर ते इतरांना फसवत आहेत. असे अनेक पवित्र लोक आहेत ज्यांनी भरपूर प्रगती आणि आध्यात्मिक विकास केला आहे, तरीही त्यांच्यामध्ये अहंकार ठासून भरलेला असतो. अशांना वाटचाल करण्यासाठी योग्य गुरु भेटत नसल्यामुळे असं घडतं. अध्यात्माच्या या गूढ वाटचालीत मध्येच एक बिंदू असा येतो जो पार करणं अत्यंत अवघड ठरतं. ज्या माणसाच्या साधनेने त्याला या बिंदूपाशी आणलेलं असतं तो त्या बिंदूलाच मूर्खपणाने अंतिम ध्येय मानतो. पण स्वतः मसीहा, मुक्तिदाता म्हणवण्यासाठी यापेक्षा अधिक काहीतरी हवं असतं. उत्कृष्ट आणि तर्कशुद्ध उत्तर दिलं तुम्ही. पण स्वतःला उद्धारक म्हणवणाऱ्या इतर लोकांकडूनही मला नेमकं हेच सांगण्यात आलं. प्रत्येकजण स्वतःला परिपूर्ण मानून आपला प्रतिस्पर्धी अपूर्ण असल्याचा दावा करतो. तुम्ही काही काळजी करू नका. हे सगळे लोक अजाणतेपणाने माझ्या कार्यात मलाच मदत करत आहेत. मी कोण आहे हे मला माहीत आहे. मी हाती घेतलेली मोहीम जेव्हा पूर्ण करायची वेळ येईल तेव्हा मी कोण आहे हे जगालाही कळून येईल. अशा अहमन्य वातावरणात तर्कशुद्ध वाद घालणं शक्यच नव्हतं, म्हणून मी तो विषय टाळला. त्यानंतर मेहरबाबांनी सामान्य बाबतीत नीरस बोलणं सुरू केलं आणि मला निरोप दिला. त्यांच्या मुख्यालयापासून 2-3 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका बंगल्यात मी मुक्काम ठोकला. 4 आठवड्यांच्या इथल्या मुक्कामात जे जे घडेल ते सर्व मोकळ्या मनाने पाहायचं, अनुभवायचं आणि सगळ्या शंका कुशंका बाजूला सारायच्या. या काळात मेहरबाबांविषयी कोणताही अकस बाळगायचा नाही की आंतरिक शंकेला पुढे सरसवण्याची संधीही द्यायची नाही. केवळ अपेक्षायुक्त मनोवृत्ती ठेवायची, असा मी निर्धार केला. मी दररोज त्यांच्या शिष्यामध्ये मिसळायचो, त्यांची वागण्याची पद्धत बघायचो, त्यांच्या मानसिक दृष्टिकोनाचा अभ्यास करायचो. मेहरबाबा आणि शिष्यांमधील परस्पर गूढ संबंधाचा मागोवा घेत राहायचो. ते पारसी मसीहा माझ्याशी रोज थोडा वेळ संवाद साधून बऱ्याच गोष्टींविषयी बोलायचे, अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायचे. पण अहमदनगरमध्ये मला दिलेल्या विलक्षण वचनाविषयी त्यांनी साधा ब्रही काढला नाही. मी देखील त्यांच्या स्मृतीला खोदून त्यांना या वचनाची आठवण करून द्यायची नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे हा मुद्दा तसाच अधांतरी लटकत राहिला. माझ्यात दडलेल्या वार्ताहराच्या कुतूहलपूर्ण वृत्तीमुळे आणि पुरेशी तथ्य गोळा करण्याच्या माझ्या प्रामाणिक इच्छेमुळे मी मेहरबाबांवर आणि त्यांच्या शिष्यांवर प्रश्नांचा सतत भडीमार करायचो. ही माहिती जमवण्यामागे माझा एकच हेतू होता. इथे येणं निष्फळ ठरणार आहे असं सांगणाऱ्या माझ्या मनोदेवतेच्या म्हणण्याचं समर्थन तरी करायचं किंवा शंकेचा तो किडा काढून फेकून द्यायचा. याचा परिणाम असा झाला की मेहरबाबांच्या आदेशानुसार कित्येक वर्षापासून सांभाळून ठेवण्यात आलेल्या गोपनीय डायऱ्या माझ्या हवाली करण्यात आल्या. त्या डायऱ्यांमध्ये मसीहा आणि त्यांच्या अनुयायासंबंधीच्या महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी होत्या. अत्यंत बारीक अक्षरात इंग्लिशमध्ये लिहिलेल्या जवळपास 2000 पानांच्या हस्तलिखिताचं ते बाळ होतं. अर्थातच त्या डायऱ्या मेहरबाबांवरील अंधविश्वासापोटी संकलित केल्या गेलेल्या होत्या, पण त्यांच्यामुळे मेहरबाबांच्या चारित्र्यावर आणि दैवी शक्तीवर काही प्रकाश पडणार असल्यामुळे त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. बाहेरच्या माणसाला क्षुल्लक वाटू शकणाऱ्या बारीक सारीक बाबींची श्रद्धापूर्वक तरीही प्रामाणिकपणे केलेल्या नोंदीमुळे माझा हेतू साध्य होत होता. त्यांच्यामुळे मेहरबाबांचं कार्य कोणत्या दिशेने प्रवाहित आहे त्यांचा मानसशास्त्रीय दृष्टीने मला अंदाज घेता येत होता. ह्या डायऱ्या बाळगणारे 2 शिष्य कोवळे तरुण होते, ज्यांना त्यांच्या अत्यंत मर्यादित जीवनापलीकडे असलेल्या जगाचा फारसा अनुभव नव्हता. पण त्यांची गुरुवरील भाबडी आणि पूर्ण श्रद्धा अशा गोष्टींच्या नोंदी ठेवायला त्यांना भाग पडत होती, ज्या खरं तर प्रशंसेला पात्र नव्हत्या. एकदा मुत्राच्या, मथुरेचे पूर्वीचे नाव. रेल्वे प्रवास दरम्यान मेहरबाबांनी एका अत्यंत जवळच्या शिष्याच्या कानावर इतक्या जोराचा ठोसा मारला होता की त्या दुर्दैवी माणसाला वैद्यकीय उपचारांची मदत घ्यावी लागली होती. या गोष्टीची नोंद त्यांनी का केली असावी? जो माणूस दैवी प्रेमाचं तत्त्वज्ञान शिकवतो अशा गुरुने पुढे केलेल्या लंगड्या सबबीची नोंद कशासाठी केली असावी? जेव्हा त्यांचा एक शिष्य अरणगावात हरवला तेव्हा मेहरबाबांनी पाठवलेलं शोधपथक कित्येक तासानंतर हात हलवत परत आलं होतं. या विनोदी प्रसंगाची नोंदही का केली असावी? त्या घटनेत काही वेळाने तो शिष्य स्वतःच परत आला आणि त्याने खुलासा केला की गेल्या कित्येक रात्री तो अनिद्रेमुळे झोपू शकला नव्हता. त्यामुळे मेहरबाबांच्या निवासस्थानाजवळच असलेल्या पण अत्यल्प वापरातल्या इमारतीत त्याला अचानक झोप लागली होती. त्यांचे गुरु
जे ईश्वराशी सल्लामसलत करण्याचा दावा करतात आणि सगळ्या मानवजातीचं भविष्य माहीत असल्याच्या बढाया मारतात, त्यांनाच समजलं नाही की त्यांचा हरवलेला शिष्य त्यांच्या बाजूच्या शेतातील इमारतीत होता. माझ्या मनात वेटोळे घालून बसलेल्या शंकांना पुरेसं खाद्य मला या लिखित साहित्यातून मिळालं होतं. मेहरबाबा हे लहरी मनस्थिती असणारे एक स्खलनशील अधिकारी होते. त्यांच्याविषयी श्रद्धेची धुंदीच मेंदूवर चढलेल्या त्यांच्या शिष्यांकडून संपूर्ण गुलामगिरीची अपेक्षा ठेवणारे एक अहंवादी. या प्रेषिताची भविष्यवाणी अगदी क्वचितच पडताळून पाहिल्याचं मला शेवटच्या पानापर्यंत आढळून आलं. अहमदनगर येथील आमच्या भेटीत त्यांनी लवकरच विश्वयुद्ध होण्याची भविष्यवाणी केली होती, पण ते नेमकं केव्हा होणार हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला होता. अर्थातच ती तारीख त्यांना माहीत आहे असं दर्शवून मला प्रभावित करण्याची योग्य ती काळजी त्यांनी घेतली होती. आता मला या डायऱ्यांमध्ये तेच दिसून आलं की त्यांनी हीच भविष्यवाणी त्यांच्या जवळच्या शिष्यांपाशी व्यक्त केली होती, तीही एकदा नव्हे तर अनेकदा. प्रत्येक वेळी त्यांनी वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या, कारण त्यांनी सांगितलेल्या तारखेला ही आपत्ती ओढवलीच नव्हती. एकदा आशिया खंडात जेव्हा अनिष्ट सूचक गोष्टी घडू लागल्या तेव्हा त्यांनी पूर्वेत आपलं अस्तित्व दाखवून दिलं. दुसऱ्या वर्षी जेव्हा युरोपमध्ये उलथापालथ होऊ लागली आणि त्यांच्या पूर्वीच्या अपयशाचा विसर पडला तेव्हा ते पश्चिमेत उगवले आणि पुढेही असंच घडत गेलं. ते अहमदनगरमध्ये मला भावी विश्वयुद्धाची तारीख द्यायला का कचरत होते ही गोष्ट आता माझ्या लक्षात आली. मी त्यांच्या आणखी एका बुद्धिमान शिष्याला ताणून धरलं. तेव्हा त्याने प्रांजळपणे कबूल केलं की त्याचे गुरु सांगत असलेली बहुतेक भविष्यवाणी आजवर निष्फळच ठरली आहे. त्याने भाबडेपणाने कबूल केलं, मला नाही वाटत हे युद्ध कधी होईल. झालं असतं ते प्रचलित अर्थाने युद्ध नसेलच, कदाचित ते आर्थिक युद्ध असेल. आश्चर्यचकित करणाऱ्या डायऱ्यांची पानं उलटत असताना माझ्या ओठावर स्मित असलं तरी मला ते मान्य करावंच लागलं की या पानांमध्ये मला आत्मोन्नती करणारी प्रवचनं वाचायला मिळाली. शिवाय मेहरबाबा धार्मिक क्षेत्रातील प्रज्ञावान व्यक्ती होते हे देखील त्यातून प्रभावीपणे दिसत होतं. त्यांनी जे काही यश मिळवलं असेल त्याला कारणीभूत त्यांचा हाच गुण होता. तरीही याच डायऱ्यांच्या कुठल्या तरी पानावर नोंदवलेलं त्यांचंच वाक्य मी विसरू शकणार नाही. सद्गुणाबाबत इतरांना उपदेश देण्याची क्षमता असणं ही गोष्ट संतत्वाचा पुरावा ठरू शकत नाही, तसंच ते शहाणपणाचंही लक्षण नाही. माझ्या इथल्या मुक्कामाबद्दल अधिक काही न बोलणंच धोरणीपणाचं ठरेल. जर मी जगाच्या मुक्तिदात्याच्या आणि मानवजातीच्या उद्धारकाच्या सहवासात राहत असेल तर ही गोष्ट माझ्यासाठी मोठ्या भाग्याची आहे असं मला वाटत नव्हतं, कारण मी भाकड आख्यायिकांपेक्षा प्रत्यक्ष दिसणाऱ्या तथ्यावर विश्वास ठेवणारा होतो. या बालिश कृती, पूर्ण न झालेलं भविष्यकथन, तर्काला न पटणाऱ्या आदेशाचे शिष्याने आंधळेपणाने केलेलं पालन आणि मसीहाचे असे सल्ले जे ऐकणाऱ्याचा त्रास कमी करण्याऐवजी वाढवत होते, अशा अनागोंदी मामल्यात मी प्रवेशच करायला नको होता. माझी जाण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसे मेहरबाबा माझ्याशी संपर्क ठेवण्याचे टाळत होते. कदाचित तसं नसेलही, ती माझी कल्पनाही असू शकते. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा तेव्हा ते मला प्रचंड घाईत दिसायचे आणि काही क्षणातच बाहेर निघून जायचे. त्यावेळी मला चुकीच्या जागी आल्याची जाणीव व्हायची. शक्य आहे की मला त्रासदायक वाटणाऱ्या अस्वस्थतेची जाणीव त्यांनाही असावी. त्यांनी वचन दिल्याप्रमाणे त्या अद्भुत अनुभवाची अनुभूती मला कधी देतात याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. अर्थातच तसं काही घडेल अशी अपेक्षाही मी बाळगली नव्हती आणि माझ्या अपेक्षेप्रमाणेच घडले. काहीही असाधारण घडलं नाही. इतर लोकांच्या बाबतीतही असं काही असाधारण घडताना मी पाहिलं नाही. मेहरबाबांना पळता येणार नाही अशा खिंडीत पकडून त्यांची उलट तपासणी घेण्याचा प्रयत्न मीही कधी केला नाही. तो केवळ एवढ्यासाठी की असे प्रयत्न निष्फळ जातील हे मला कळत होतं. तरीही तिथल्या माझ्या मुक्कामाचा 1 महिना संपत आल्यावर मी माझ्या निघण्याची घोषणा केली आणि नंतर मेहरबाबांवर ठेपका ठेवला की ते त्यांची वचनपूर्ती करू शकले नाहीत. उत्तरादाखल त्यांनी असे चमत्कार करण्याची तारीख काही महिन्यांनी सहजतेनं वाढवून दिली आणि तो विषय तिथेच संपवला. कदाचित मी चुकतही असेन, पण आतून तेही अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं. माझ्या तिथल्या उपस्थितीने एक विलक्षण आधीरता ते अनुभवत होते ही गोष्ट डोळ्यांना दिसत नसूनही मला मात्र स्पष्टपणे ती जाणवत होती. मी त्यांच्याशी वाद घालायचा जराही प्रयत्न केला नाही, कारण मी पाहू शकत होतो की भ्रामक मनस्थिती बाळगणाऱ्या या पौर्यात्याशी समोरासमोर प्रश्नांचा मारा करून वाग्युद्ध खेळण्यात काहीच अर्थ नव्हता. अगदी निरोपाच्या शेवटच्या क्षणी मी त्यांना सामोपचाराने रामराम ठोकला
आणि नम्रतेने कायमस्वरूपी निरोप घेतला. तेव्हाही ते अशा प्रकारे बोलत होते की जणू जग त्यांच्या प्रतीक्षेत खोळंबलं आहे. संपूर्ण जगाचे जगदोद्धारक तेच आहेत, यात तिळमात्र शंका नाही. ते पश्चिमेला जाऊन त्यांच्या कार्याचा विस्तार करण्याच्या तयारीत असून तिथे पोचल्यावर ते मला बोलावून घेतील आणि तिथे मी त्यांच्यासोबत प्रवास करीत फिरावं, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याचा मूर्ख प्रयत्न केल्याचं फळ मला असं भोगावं लागलं. आत्म्याला परमानंद देण्याचं वचन देऊन त्याऐवजी मनाला चीड आणून उद्वेग आणणाऱ्या अशा दैवी गुरुविषयी जास्त बोलावं तरी काय. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.